मित्रांनो, विदर्भातील डोंगरगाव नामक खेड्यातील गरीब कापूस शेतकऱ्याच्या घरात कापूस ढिगानं पडून असतो. पांढरं सोनं म्हणून ओळख जरी असली तरी या कापसाला म्हणावा तसा भाव काही मिळत नाहीये. याच गरीब शेतकऱ्याच्या घरी आणखी एक सोनं आहे. ती आहे त्याची BA थर्ड इयरला शिकणारी मुलगी. या मुलीला शिकायचं आहे, पदवी घेऊन MPSC द्यायची आहे. कॉलेज करून झाल्यावर घरातलं काम सांभाळून, शेतावर वडिलांना मदत करून, वेळ मिळेल तेव्हा दिवस रात्र एक करून तिची MPSCची तयारी चालू आहे. पण शेतकरी वडिलांसह आईला, तिच्या भावाला घरात असलेल्या या सोन्याची किंमतच कळालेली नाहीये. त्यांना कसंही करून हे सोनं, जे त्यांच्यासाठी अगदी पितळा समान आहे, ते घरातून कधी एकदा सासरी जाईल असं झालंय. म्हणून ते एकानंतर एक बघत सुटले आहेत तिच्यासाठी स्थळं. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे YouTube चॅनल. आणि आज मी थोडक्यात रिव्ह्यू करण्याचा प्रयत्न करणार आहे स्थळ या मराठी कलाकृतीचा, सिनेमाचा नाही. मित्रांनो, स्थळचा ओपनिंग सिक्वेन्स काय आहे माहिती आहे? तोच जो तुम्ही त्याच्या टीजरमध्ये पाहिला आहे, ज्यात कथेची नायिका सविता, जी साकारली नंदिनी चिकटेने, तिच्या कॉलेज मैत्रिणीसोबत तिच्यासाठी स्थळ म्हणून आलेल्या मुलाला तेच प्रश्न विचारत आहेत जे सविताला आत्तापर्यंत बघायला आलेल्या पाहुण्या मंडळींकडनं विचारले. उदाहरणार्थ, त्याला समोर बसून त्या विचारतात, तुझं नाव काय, पूर्ण नाव काय, मामे कोण, कुठल्या गावचे, उंची किती, घरातलं काम येतं का, शेतात काम करता येतं का, कशाची आवड आहे, स्वयंपाक करता येतो का, वगैरे वगैरे. पण 2च मिनिटात आपली निराशा होते, कारण हे सर्व सविता आपल्या स्वप्नात बघत असते. बस पहिल्याच सीनमध्ये सविताचे कॅरेक्टर डिफाईन, सिनेमाचा मूड डिफाईन, सिनेमाचा टोन डिफाईन. कथा पटकथाकार आणि दिग्दर्शक जयंत सोमलकर यांनी पहिल्याच सीनला कथेचे प्रमुख पात्र सविता ही काही त्या गावातील टिपिकल पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये फिट होणारी मुलगी नाही, हे एकदम क्लिअर केलंय. लग्नासाठी म्हणून मुलगी दाखवण्याच्या कार्यक्रमांना, त्यात विचारलेल्या प्रश्नांना सविता वैतागली आहे. तिला शिकून मोठं व्हायचंय, MPSCची परीक्षा द्यायची आहे, पण परिस्थितीसमोर तिचं काही एक चालत नाहीये. एकानंतर एक स्थळ येतच आहेत. तिला बघण्याच्या कार्यक्रमात एखाद्या शोभेच्या वस्तूप्रमाणे तिला पाहुणे मंडळीसमोर बसवून तेच ते निरर्थक प्रश्न विचारले जात आहेत. आणि शेवटी तिच्या दिसायला ॲव्हरेज असल्याने नकार कळवले जात आहेत. शेवटपर्यंत हा घटनाक्रम असाच चालू राहतो, ज्यात सविताला आपल्या भोवतालचे जग किती फोल आहे हे लक्षात येते. यातून ती शेवटी काय स्टँड घेते हा कथाभाग. मित्रांनो, सिनेमा दिग्दर्शनाच्या क्षेत्रातील आपल्या पहिल्याच प्रयत्नासाठी कथा पटकथाकार आणि दिग्दर्शक जयंत सोमलकर यांचे अनेक कारणांसाठी कौतुक करायला हवे. त्यातली 5 प्रमुख कारणे मी इथे देतोय. कारण नंबर 1, केवळ 2.25 तासांच्या अल्पावधीत अत्यंत नेमक्या, सहज सोप्या आणि प्रभावी पद्धतीने पटकथा सांगणे. कारण नंबर 2, कथेची प्रमुख नायिका सविता, जी साकारली आहे नंदिनी चिकटे हिने, तिच्यासह कॅमेरा कधीही फेस न केलेल्या सर्वच्या सर्व नवख्या लोकांना घेऊन हा प्रयोग करणे. कारण नंबर 3, कथेचे सादरीकरण कुठेही ओव्हर द टॉप न होऊ देता अथवा आरडाओरडा न करता, अजिबात नाट्यमय न करता, स्ट्रेट, सिंपल आणि अगदी जमिनीशी नाळ जुळवत, डाऊन टू अर्थ, स्ट्रेट फ्रॉम द हार्ट अशी स्टोरी टेलिंग आहे. कारण नंबर 4, अनावश्यक गाणी नाहीत, उगाच कानाला इरिटेट करेल असे बॅकग्राऊंड म्युझिक नाही, सिनेमाच्या ओव्हरऑल अप्रोचला मॅच करणारे असे मनोज कर्माकार यांचे छायांकन म्हणजे सिनेमॅटोग्राफी आणि तेवढेच क्रिस्पी असे अभिजित देशपांडेंची एडिटिंग, या गोष्टी जुळवून आणणे. कारण नंबर 5, मित्रांनो, दिग्दर्शक जयंत सोमलकर यांनी कथानकातील हा जो घटनाक्रम आहे आपल्या लहानपणी अनुभवला आहे, तोही आपल्याच घरात त्यांच्या मोठ्या बहिणीच्या लग्नाच्या प्रसंगी. त्यामुळे विदर्भाचा हा जो एकंदरीत फ्लेवर आहे, खास करून खेड्याची जी वातावरण निर्मिती आहे, पात्रांचे खास विदर्भी लहेजातील जे संवाद आहेत, डायलॉग आहेत, त्यांच्याच डोंगरगाव खेड्यातील ॲक्च्युअल लोकेशन्स, यामुळे कथेला आवश्यक टोन परफेक्ट जमलाय. मित्रांनो, स्थळ बघताना मला तरी ही 5 कारणे पुरेशी वाटली, ज्यामुळे 2023 सालच्या टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट सिनेमाचे पारितोषिक स्थळने पटकावलं.
कथेची नायिका म्हणून नवोदित नंदिनी चिकटेने उत्कृष्ट काम केलंय. इतरही सगळ्यांनीच कामे सुंदर केली आहेत, पण त्यातल्या त्यात नंदिनी नंतर ज्यांचे काम मला आवडले ते म्हणजे तारानाथ खिरटकर, ज्यांनी सविताच्या वडिलांची भूमिका साकारली. एक हतबल, निराश, गरीब शेतकरी बाप त्यांनी लाजवाब साकारलाय. मित्रांनो, स्थळ काही व्यावसायिक सिनेमा नाही. आत्मपरीक्षण करायला लावणारा, अंतर्मुख करणारा, एक छानसा सामाजिक संदेश देणारा, सोबतच स्त्री सशक्तीकरणाचा बाबतीत आजही आपला समाज किती मागे आहे, किती पोकळ आहे हे सांगणारा एक हटके असा प्रयोग आहे. असे सिनेमे कितीही छान असले तरी थिएटरमध्ये त्यांना प्रेक्षक लाभत नाहीत. म्हणूनच तो जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोहोचावा म्हणून ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी प्रेझेंटर म्हणून एक महत्त्वाची जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे आणि त्याबद्दल महागुरूंचे अभिनंदन हे व्हायलाच हवे. आशा करूयात हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. मराठीतील अशात आलेल्या अर्थपूर्ण कलाकृतीमध्ये नक्कीच स्वतःचे स्थान स्थळ निर्माण करेल. आउट ऑफ 5 मी स्थळला देईल 3.5 स्टार्स. जरूर बघा संपूर्ण कुटुंबासह. सिनेमात गरीब शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याला भाव मिळत नाही. घरात असलेल्या सोन्यासारख्या मुलीची किंमत कोणाला कळत नाही. आपण मात्र ती चूक न करता प्रेक्षक म्हणून सोन्यासारखे हे प्रयोग ओळखायला हवेत. मित्रांनो, तुम्हाला आमचा स्थळचा थोडक्यात रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.